अमरावती शहरातील संत कवरराम मार्केट परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलाय. नेमकं काय घडलंय? अमरावतीतील संत कवरराम मार्केटमध्ये शनिवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली आहे. श्री संत पगडीवाला सेल्स दुकानाच्या वरच्या मजल्यावरील कपड्याच्या दुकानात अचानक आग भडकली. ही माहिती मिळताच वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी तत्काळ अग्निशमक मुख्यालयाला फोनद्वारे ही माहिती दिली. अग्निशमक अधीक्षक अजय पंधरे आणि पाडी प्रमुख सुनील काकडे यांच्या आदेशानुसार फायर ब्रिगेडची टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. आग दुसऱ्या मजल्यावर लागलेली असल्याची लक्षात आल्यानंतर अग्निशमक दलाने तातडीने कारवाई सुरू केली. मात्र दुकानाचा दरवाजा बंद असल्यामुळे सुरुवातीला अडचणी निर्माण झाल्यात. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमक दलाच्या अथक प्रयत्नांमुळे अवघ्या 45 मिनिटात आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. या घटनेत अंदाजे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले असून अग्निशमक दलाच्या तत्परतेमुळे तब्बल 2 कोटींचे संभाव्य नुकसान टळलेत. या आगीत कटलरी साहित्य, कपडे, मशिनरी आणि फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहेत. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही. या संपूर्ण कारवाईत वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके आणि त्यांच्या टीमचे मोठे सहकार्य लाभलेत. वेळीच मिळालेल्या माहितीमुळे आणि अग्निशमक दलाच्या जलद कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा नुकसान अधिक वाढू शकले असते.